रामकृष्ण हरी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा दिनांक 18 रोजी प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठी आम्ही मृदंग बनवतोय. आमच्याकडे महाराष्ट्रातून नागपूर, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड लांबून येत असतात. कारण आम्ही चांगल्या पद्धतीने शाही भरतो, पकवाजाची पूड भरतो, वादी बसवतो. त्या ठिकाणी विना दुरुस्ती आहे, टाळ दुरुस्ती आहे. अशा मोठ्या संख्येने भाविक मंडळी, महाराष्ट्रातील मंडळी सगळे आमच्याकडे येत असतात आणि आम्ही चांगल्या पद्धतीने पकवाज बनवतो आणि लोकांच्या वारकऱ्यांच्या सेवेकरिता आम्ही तत्पर असतो. अगदी वारी 4 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून आता पकवाजावरती शेवटचा हात आम्ही मारण्याकरता घेतलेला आहे. कारण आता वारी 4 दिवसावर आली आणि ज्याची त्यांना हे वाद्य आपल्याला पोहोच करायचे आहेत, हे देण्याकरिता आपल्याला शेवटचा हात या पकवाजावरती मारून घ्यायचा आहे. आणि म्हणून जेणेकरून वारीसाठी, भजनासाठी वारी सुखकर व्हावी, वारी सोपी व्हावी म्हणून हा मृदंग आपण तयार करत असतो आणि हा मृदंग प्रत्येक दिंडीकरिता आपण देत असतो. त्यातून मोठी मोठी वारकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी, भजन मृदंगाचारी मंडळी आमच्याकडे येत असतात. हरिभक्तीपरायण श्री आमचे भरत महाराज पठाडे या ठिकाणी आमच्याकडून सेवा घेत असतात. आम्हाला पकवाज बनवण्याची संधी ते देखील आम्हाला देतात. वारीसाठी मृदंग मोठी मोठी महाराज मंडळी आहेत, त्या ठिकाणी येत असतात आणि आमची पकवाजाची सेवा या ठिकाणी आम्हाला ते देत असतात. पकवाज घडवण्यासाठी आम्हाला देत असतात. खास वारीसाठी, खास भजनामध्ये त्यांना आनंद मिळावा यासाठी आम्हाला ते सेवा देत असतात. परिसरातील सर्व दिंडेकरांचा, परिसरातील सर्व भाविक भक्तांचे दिंडीचे पकवाज आमच्याकडे आहेत. आता त्यांनी कीर्तनकार मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी आमच्याकडे येऊन त्यांचे पकवाज दुरुस्त झालेले आहेत. आता ते काही 2 दिवसावरती आमच्याकडे येणार आहेत आणि त्यांचा ज्यांचा पकवाज झालेला आहे, मृदंग झालेला आहे, विना दुरुस्ती झालेला आहे, टाळ दुरुस्ती झालेला आहे, असे भाविक मंडळी येणार आहेत, कीर्तनकार मंडळी येणार आहेत, वादक मंडळी येणार आहेत आणि ज्यांचा पकवाज. सर, काय सांगणार, राज्यातून ज्यावेळेस कीर्तनकार येते तुमच्याकडेच का घेतले जाते? काय चांगली सेवा देता तुम्ही? या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीची शाही भरतो, चांगल्या पद्धतीने पुडी बसवतो, चांगल्या पद्धतीची वादी बसवतो आणि म्हणून हे आम्ही केलेलं काम कीर्तनकारांना, गायनाचार्यांना, वादक मंडळांना ते आवडतं आणि म्हणून ते वारंवार येण्याचा प्रयत्न करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही सेवा देण्याचा त्याच पद्धतीनं प्रयत्न करत असतो. वारीसाठी काय तयारी केलेली आहे? वारीसाठी या ठिकाणी आम्ही भरपूर असे स्टीलचे पकवाज बनवलेले आहेत, जेणेकरून ते हलके आहेत वजनाला आणि तो गळ्यात घेतल्यानंतर चालता यावं म्हणून आम्ही या ठिकाणी स्टीलचे पकवाज जास्तीत जास्त बनवलेले आहेत. स्टीलचे पकवाज जास्तीत जास्त दुरुस्ती केलेले आहेत, कारण ते चालायचं असतं, रोज 30 किलोमीटर 25 किलोमीटर चालायचं असतं आणि म्हणून वजन घेऊन आपण चालू शकत नाहीत. लाकडाचा पकवाज हा वजनदार असतो, जवळजवळ त्याचं वजन 10, 12, 15 किलो असतं. 15 किलो वजनापेक्षा 3 किलोचा स्टीलचा पकवाज आपण घेऊन मोठ्या आनंदाने चालू शकतो आणि तो हलका असतो, वाजायला सुद्धा छान असतो आणि तो हलका घेऊन वाजवणं हे अजून सोपं जातं, सुखकर होतं आणि भजनाला त्याचा आनंद मिळतो. म्हणून आम्ही यावर्षी खास स्टीलच्या पकवाजाची मागणी वारकऱ्याकडून आहे आणि म्हणून स्टीलच्या पकवाजाची मागणी पाहता आम्ही स्टीलचे पकवाज या ठिकाणी जास्त प्रमाणात बनवलेले आहे. आपलं नाव? माझं नाव सिद्धेश्वर गाडवे.
काय सांगणार सर, पालखी सोहळ्याला तुमचा जे आहे दिंडी ते जाणार आहे, कशा पद्धतीने इथं दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही पक्का झालेला आहे? जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 18 तारखेला प्रस्थान होणार आहे, 19 तारखेला पायीवारी चालणार आहे. तेव्हा आमची दिंडी क्रमांक 326 आम्ही सुद्धा यात सहभागी होतो आणि आम्ही याच ठिकाणी दिहू हे गाव पक्वात शाही भरायला आलेलो आहे. तेव्हा याच ठिकाणी शाहीचं काम चांगलं तऱ्हेने करतात, शाहीचं काम करतात, धुमपड्याचं काम करतात, वादी बसवतात. चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं त्या पक्वताला गती भेटल्यानंतर त्या पंढरपूर वारीला आम्हाला आनंद लुटता येतो. पहिले लाकडी पकवत असताना 10-15 किलोचं वजन राहायचं, त्याच्यामुळं वाजवणारी लोक वारकरी कटाळायचे. तर आता स्टीलचा पकवात निघाल्यामुळं वारकऱ्यांना चांगल्या प्रकारचा आनंद लुटता येतो. स्टीलच्या पकवाताचं वजन कमी असल्यामुळं पकवाताला वाजवायला गती मिळती आणि त्या वारीला पण चालताना गती मिळती. सर, तुम्ही ह्याच दुकानात का दुरुस्तीला आणलंय? या दुकानात आम्ही गेले 30-40 वर्ष झाले या दुकानात शाही भरायचो. यांचं काम चांगल्या तऱ्हेने असतं, चांगल्या प्रकारची शाही भरतात, चांगल्या प्रकारचं काम करतात. त्यामुळं आम्ही ह्या दुकानात येतो. कुठून कुठपर्यंत पायी तुम्ही वारी करताय? दिहू ते पंढरपूर पायी वारी असते आमची. पहिला इथं तुकाराम महाराजांचे प्रस्थान होते, 19 तारखेला पायी वारी चालती. 19 तारखेला इथून हल्ल्यानंतर पहिला मुक्काम निगडीत राहिल्यानंतर रातभर तिथं भजन कीर्तन जागरण हे रातभर चालतं. सकाळी पालखी हलती, तिथून जर हल्ल्यानंतर दुसरा मुक्काम पुणे येते, त्याच्यानंतर तिसरा मुक्काम पुणे येते. तिथं हरी कीर्तन भजन चालतं. त्या ठिकाणी आम्ही पण त्या वारीचा आनंद निघाली आहे. तेव्हा मुरदुंग चांगल्या प्रकारे मडवल्यामुळं, चांगली शाही भरल्यामुळं त्याचा चांगल्या प्रकारे आम्हाला आनंद मिळाला आहे. तेव्हा आम्ही दर ठिकाणी भजन कीर्तन करीत जात आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.